आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। खरं तर हा विषय कालच संपला होता, पण जर तुला सगळ्यांसमोर उत्तर हवं असेल तर ऐकायला तयार राहा। इथे जमलेल्या सगळ्या ताईंना मला काही प्रश्न विचारायचे आहेत। पहिला प्रश्न, लग्नाआधी बाईची जी काही नाती असतात, जे कुटुंब असतं, ते लग्नानंतर तिने जपायचं नसतं? नाही नाही, जपायचं असतं। करेक्ट। दुसरा प्रश्न, लग्नानंतर बाईचा एखादा मित्र असेल तर ते चुकीचं आहे का? म्हणजे माझे जसे मित्रमैत्रिणी आहेत तसेच मित्रमैत्रिणी माझ्या बायकोचे असतील तर काही प्रॉब्लेम येते? म्हणजे सांगतो, एक मिनिट। तुम्ही सगळ्या बायका पप्पांच्या पक्षात काम करतात, तर तिथे पप्पा, त्यांची माणसं, मी, दादा, आपण सगळे एकत्रच काम करतो ना? हो। तर आपल्या सगळ्यांमध्ये मैत्रीचं नातं आहे की नाही? आहेतच। हा, पण आपल्या या मैत्रीला आमच्या आजीसारखं कोणी वेगळं वळण दिलं तर? तुम्हा सगळ्यांना चारित्र्यहीन किंवा वाईट चालीचं असं ठरवलं तर चालेल तुम्हाला? नाही चालणार। आओ, म्हणून तुम्ही एका परपुरुषाशी मैत्री केली, त्यांना भेटतात रोज, त्यांच्याशी बोलतात, काम करतात ना एकत्र, मग चुकीचं आहे। लग्न झाल्यानंतर तुम्ही असं कसं वागू शकता? मला बोलतो वाईट चालीची, दाखवतेस तुला चांगला इंगा। नाही 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 ताई, हे सगळं मी नाही, आमची आजी बोलते। एक काम करा ना, तुम्ही तुमचा इंगा तिलाच दाखवा ना। आजी, तुम्ही तुमच्या सुनेबद्दल असं बोलायला नाही पाहिजे होतं। आमचे पुरुष मित्र आहे, तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही पण वाईट चालीच्या का? आजी, जग खूप पुढे गेलंय, या एवढ्याशा गोष्टीवरून तुमच्या गोड सुनेला बोल लावू नका। प्रत्येक वेळेला बायकोचं सारं काही सावरणारा तू, आज नाक कापलंस तू आमचं। आजी, आता तरी शांत हो। हं? घरात गोकुळ अष्टमीची तू एवढी मोठी पूजा करतेस, म्हणजे ती साधी गोष्ट तुला कळत नाही? स्वतः श्रीकृष्ण गोपिकांमध्ये रमणारा होता ना, म्हणून आपण श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या नात्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो का? मुळात मैत्रीपूर्ण नातं तयार होण्यासाठी स्त्री आणि पुरुष असं बंधन नसतं आजी, ते कसंही कोणाच्यातही तयार होतं, आणि त्यासारखं पवित्र नातं या जगात कुठे नसतं आजी। आणि मैत्रीचा हाच खरा अर्थ श्रीकृष्णाने अख्ख्या जगाला पटवून दिला। आणि आजी, तू माझ्या बायकोच्या पावित्र्याविषयी शंका नाही घेऊ शकत, आणि जिला तू पावलोपावली टोमणे मारून या पूजेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास ना आजी, आज त्याच भावना मॅडमच्या पदरात देवाने आसरा घेतला, त्यांच्याकडून स्वतःचा संरक्षण आणि पूजा करून घेतली। याचा अर्थ आजी हाच होतो की देवाने पावित्र्याची पावती भावना मॅडमना दिली, त्याच्यामुळे त्यांच्या पावित्र्यावर शंका घेणारी तू कोण? जन्माष्टमीच्या दिवशी आई तुला साकडं घालते देवा, हात अडकलेला माझ्या बाळकृष्णाला वाचव। सगळ्यांच्या मदतीला धावतोस ना तू, आज माझ्या पोराला वाचव।
माझ्या पोराला वाचव, नाही तर माझा तरी जीव घे. बाळकृष्ण, तू असं नाही करू शकत. माझ्या या आईच्या हाकेला धावून ये रे. माझ्या बाळाला तुझी गरज. सगळ्यांच्या मदतीसाठी धावतोस ना तू. तुझ्या सवंगड्याची विटी त्या यमुनीच्या डोहात पडली तर तू डोहात उडी त्या डोहात उडी म्हणून कार्य वर्णन करणारा तू ना रे. यशोदेला विश्वदर्शन घडवणारा तू. गोकुळाला प्रलयापासून वाचवण्यासाठी तुझ्या छोट्याशा करंगीवर अख्खा गोवर्धन पर्वत घेऊन उभा राहिलास ना रे तू. सगळ्यांच्या मदतीला धावून आलास, मग या आईच्या मदतीला नाही का रे धावून येणार. हात जोडते, पाया पडते, माझ्या बाळकृष्णाला वाचव रे. माझ्या बाळकृष्णाला वाचव, माझ्या पोराला वाचव. ए बाळा, ए बाळा, ए उठ, 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 उठ. वेंकी, 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 आई, 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 ये. तू ठीक आहे? वेंकी, मला बघू, तू ठीक आहे? हा? आपल्याला बाहेर जायचं, बाहेर बाहेर. नक्की सगळं ठीक होईल. सगळं तू उठ, तू उठ, उठ, उठ. ये 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 उभा राहा, उभा राहा, उभा राहा. ठीक आहे ना? सावकाश, सांभाळ, सांभाळ. खाली बघ, खाली बघ, खाली बघ. माझ्यासारख्या नेहमीच समाजाने नाकारलेल्या मुलीसाठी आज तुम्ही उभे राहिलात सिद्धिराज. माझ्या मानाचं, चारित्र्याचं, पावित्र्याचं पोट तिडकीनं रक्षण केलं तुम्ही. थँक्यू सिद्धिराज, थँक्यू. लक्ष्मी निवास, लक्ष्मी